हॅलो. अजून डोळ्यावरची झोप सुद्धा गेली नाहीये तोपर्यंतच मला खाली यावं लागलं दुकानात, कारण 2-4 दिवस तर गिरणी बंद आहे. पण जग इकडचं तिकडं झालं तरी आपण काही उपाशी राहू शकत नाही, म्हणून खाली गेले आणि आटा घेऊन आले. बाहेर बघितलं तर छान कोवळं ऊन पडलं होतं. म्हटलं चला थोडंसं विटॅमिन डी घेऊया, पण डोळ्यांना ते काही सहन झालं नाही. डोळे म्हटले चलो रे, अंदर निघलो. तिथून डायरेक्ट यू टर्न मारला आणि डायरेक्ट पोहोचले किचन मध्ये. आता सकाळी सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे पोटा पाण्याची व्यवस्था करणं. सगळी कामं बाजूला ठेवायची, सगळ्यात पहिले स्वयंपाक बनवून घ्यायचा. म्हणजे कसं ते आपापल्या कामाला जातात आणि आपण मात्र मोकळे. ऍक्च्युली असं सगळ्यांना वाटतं, पण असं काही नसतं. दुपारी खूपच निवांत बसले होते, मग मला लक्षात आलं, अरे एवढं निवांत बसणं आपल्याला काही शोभत नाही. आपण तर स्वतःच लाईफ मध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतो. लाईफ मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील की नाही माहित नाही, पण पुस्तकातले प्रॉब्लेम मात्र नक्की सॉल्व्ह करणार. पण कसलं काय, तेवढ्यात एवढी झोप आली की आता कायच सांगावं. जाऊ